बीडमधून एका बोटीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे। बीडच्या माजलगावमध्ये गोदावरी नदीत एक बोट 50 ते 60 प्रवाशांना घेऊन चालली होती। अचानक ती उलटली, थेट तळाला जाऊ लागली। 60 प्रवासी जीवाच्या आकांतानं गटांगळा खाऊ लागले होते। अशात त्यात बसलेली एक महिला, तिची साडी बोटीच्या लोखंडी रॉडला अडकली होती। ती आता बोटीबरोबर खाली ओढली जाऊ लागली होती। सगळे मार्ग संपले होते, मृत्यू समोर उभा दिसत होता, पण तिनं स्वामी समर्थ असा धावा करताच पाण्यात एक असा अद्भुत चमत्कार घडला की ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। बीड जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये असणारं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे पुरुषोत्तमपुरी, जिथं सध्या पवित्र अधिक मासाची यात्रा भरली होती। या यात्रेसाठी हजारो भाविक दर्शनासाठी नदीकाठावर जमलेले, नदी पार करण्यासाठी बोटीची पूजा सुरू करताच अशा बोटीमध्ये 50 ते 60 लोक बसवले, ज्यात अनेक वृद्ध, महिला, पुरुष, निष्पाप मुलं होती। पण अचानक सगळं बदललं। भाविकांनी गच्च भरलेली ती बोट पुढे थोडी न जाता डगमगली आणि अचानक नदीच्या पात्रात उलटी झाली। बोट थेट तळाला गेली। लोक सैरावैरा झाले। पाण्यात काही हात अडकला तर काहींचा पाय अडकला। याच वेळी एक महिला बसली होती। त्या महिलेची साडी अडकली होती। साडी बुडीसकट तिला खाली ओढून घेऊन जात होती। बरेच जण वर आले होते, पण ती महिला बुडत होती। तिनं स्वामी समर्थांचा धावा केला आणि एक चमत्कार घडला। काही वेळातच तिथं स्थानिक लोक, बचाव पथक दाखल झालं। त्यांनी सगळ्या जवळपास लोकांना बाहेर काढलं। एक मुलगा बेपत्ता झाला। काही जणांचा अंत झाल्याची माहिती समोर आली। पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा या वाचलेल्या महिलेनं मुलाखतीमध्ये तिच्या सोबत घडलेला चमत्कार सांगितला। जेव्हा बोट उलटली तेव्हा तिची साडी बोटीत अडकली होती। बोट तिला साडीबरोबर खाली घेऊन जात होती। मृत्यू समोर दिसत होता, पण अचानक पाण्यामध्ये स्वामी समर्थांचा धावा करताच तिला पाण्यात असं काय दिसलं की ज्यामुळे ती वाचली। प्रत्येकाला हादरा बसलाय। ती चमत्कारिकरित्या वर आली। मग नेमकं बोट बुडाल्यानंतर तिथं काय झालं? सगळे संपलेले मार्ग असताना स्वामी समर्थांचा धावा करताच ती महिला कशी काय वाचली? हा अपघात नेमकं कशामुळे घडला? चला जाणून घेऊया या संपूर्ण सविस्तर आणि थरारक स्पेशल रिपोर्ट मधून। बीडमधून एका बोटीचा अपघात झाल्याची घटना सध्या व्हायरल होतीये, पण त्याही पेक्षा व्हायरल होती ती एका महिलेची मुलाखत, जी याच्यामधून स्वामी समर्थांचा धावा केल्यामुळे ती वाचली। तिच्या सोबत घडलेला चमत्कार हा ऐकून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला हादरा बसलाय। बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या तीरावर बसलेले पुरुषोत्तमपुरी ही अत्यंत पवित्र आणि अशी ऐतिहासिक धार्मिक ठिकाण आहे। अधिक महिन्याच्या काळामध्ये तिथे यात्रा भरते आणि या परिसरातील लोक तिथं पाया पडायला येत असतात आणि पाया पडायला आल्याच्या वेळेस तिथं मध्ये गोदावरी नदी असल्यामुळे तिथं बोटीतून जावं लागतं। आजचा दिवसही तसाच होता। संपूर्ण महाराष्ट्रातून काय, देशाच्या कानाकोपऱ्यातून तिथे येतात, कारण की पुरुषोत्तमच्या दर्शनानं तिथं येत असतात। आणि ती जी घटना घडली, पण त्या महिलेच्या बाबतीत असा घडलेला चमत्कार ज्याचा विचार कोणी केला नव्हता। महिला वाचली। महिलेची साडी तिला खाली घेऊन जात होती। मृत्यू समोर दिसत होता, पण स्वामी समर्थांचा धावा करताच तिला पाण्यात असं काय दिसलं? ती अचानक वर कशी आली? तिच्या मुलाखतीत तिनं काय सांगितलं? जाणून घ्या। हजारो भाविकांचं आगमन झालं, त्यामुळे नदीच्या पलीकडच्या काठावर जाण्यासाठी भाविकांना बोट लागणार होती। बोट ये-जा करत होत्या। सकाळची वेळ असल्यामुळे नदी पार करून दर्शन घेण्यासाठी लोक घाई करत होते आणि त्या बोटीमध्ये जास्त लोक बसवल्याची चर्चा होती। आता या सगळ्या गोंधळामध्ये एक महिला त्या बोटीमध्ये जाऊन बसली। बोट निघण्यापूर्वी त्या महिला त्या चालकाला म्हणाली, तुम्ही 60 लोक कसे काय भरले? तर तो म्हणाला, 100 लोक भरत असतो, तुम्ही गुपचूप बसा। बोट किनाऱ्यावर सुटण्यापूर्वी ती महिला म्हणजेच अगदी घाबरलेली होती। बोटीमध्ये पाय ठेवायला जागा नव्हता। पुरुष, मुली, लहान मुले खेटून उभे होती, बसली होती। बोटीतील हा धोकादायक थरार पाहून बोटीतले काही लोक घाबरले होते। ते उतरायला लागले। त्यातील एक महिला त्या थेट चालकाला म्हणाली, भाऊ, बोटीत आधीच खूप लोक झालेत, अजून लोकांना काय घेताय? एवढ्या लोकांना बसवणं सुरक्षित आहे का? आणि बोट जर मध्ये उलटली तर काय? तर तो म्हणाला, काहीच होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, आम्ही दररोज 100 लोक बसवतो। असं म्हणून त्यानं त्या महिलेला शांत बसवलं। पण तीच महिला आता उलटल्यावर खाली जाणार होती आणि तिच्यासोबत हा चमत्कार होणार होता आणि पत्रकारांसमोर ती त्या चमत्काराची माहिती देणार होती। तो चालक म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, या बोटीत रोज 50 पेक्षा जास्त लोक बसतात। पाण्याचं थर सोडून तिनं त्या ठिकाणी बसली। काही लोकांनी उतरण्याचा प्रयत्न केला, पण थेट त्यांना म्हणाला, गुपचूप बसा। बोट चालकानं ताबडतोब इंजिन सुरू केलं। भाविकांनी खचाखच भरलेली बोट आता हळूहळू पुढे जाऊ लागली। आता पुढल्या मिनिटात तो अपघात होणार होता आणि त्या महिलेला तो चमत्कार दिसणार होता। मग चमत्कार काय होणार होता? स्वामी समर्थांचा धावा करताच तिला पाण्यात असं काय दिसलं की ती महिला एका क्षणात वाचली? नदीचं पाणी खोल होतं। बोटीच्या वजनामध्ये भार प्रचंड झाला। बोट किनाऱ्यापासून काय अंतरावर पोहोचताच अचानक पाण्याचा एक मोठा प्रवाह बोटीला धडकला आणि अधिक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे बोटीचा समतोल नाजूक झाला।
पाण्याच्या त्या धक्क्यानं बोट एका बाजूला तीव्र गतीने डगमगली. बोट डगमगताच प्रवाशांमध्ये घबराट झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बोटीतले लोक अक्षरशः एका बाजूला झुकले आणि हीच ती चूक ठरली. सगळं वजन एका बाजूला गेल्यामुळं बोटीनं ताबा सोडला आणि पाण्याचा मोठा लोंढा बोटीच्या आत शिरला. पाहता पाहता बोट थेट गोदावरी पात्रात उलटी झाली. काही सेकंदापूर्वी लोक हसत होते, देवाचं नाव घेत होते, ते लोक अक्षरशः बोटीमुळे खाली पाण्यामध्ये गटांगळे घेऊ लागले. पडल्या पडल्या अनेकांच्या हातातली पकड सुटली. काहींचे कुटुंबातले सदस्य वेगळे झाले. गोदावरीचं ते शांत पाणी पात्र एका मृत्यूच्या तांडवाचा साक्षीदार बनलं. पाण्याखाली गेलेल्या त्या महिलेसाठी आता तो काळ येणार होता. साक्षात मृत्यू उभा होता. वाचलेल्या महिलेनं डोळ्यात पाणी आणून त्यावेळेचा प्रसंग सांगितला. ती म्हणाली, बोट जेव्हा उलटली तेव्हा मी थेट पाण्याच्या तळाशी गेले. वर येण्याचा प्रयत्न करत असताना मी पोहायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आलं माझी साडी बोटीच्या एका तुटलेल्या भागात अडकली. मी जितका वर येण्याचा प्रयत्न करत होते तितकी साडी मला खेचतच होती. माझा श्वास कोंडू लागला. पाणी भरत चाललं. त्या क्षणी माझं कुटुंब, माझी लहान मुलं मला आठवली. मला वाटलं मी संपले, मी आता घरी जाणार नाही. पण अशा बिकट परिस्थितीत मी धूर सोडला नाही. मनातल्या मनात जमेल तसं तोंडातून स्वामी समर्थ या मंत्राचा जप तिनं सुरू केला. ही केवळ अंधश्रद्धा नव्हती, तर त्या माऊलीनं तो जगण्याचा आणि देवावरचा सर्वोच्च विश्वास होता. श्वास रोखून धरत तिनं संपूर्ण ताकदीनं साडी कशी झटकली. देवाच्या कृपेनं ती साडी तुटली आणि ती कशीबशी पाण्याच्या वर आली. पण इथून पुढचा धोका तिच्या सोबत येणार होता. नामस्मरण करून ती पर्यंत वर आली, पण इथून पुढे धोका होणार होता. ती पुन्हा नामस्मरण करून पुन्हा सुरक्षित त्या ठिकाणी बाहेर येणार होती, कारण की तिला पोहता येत नव्हतं. कशी तरी वर आली खरी, पण आता ती पुन्हा गटांगळ्या खाऊ लागली. तिला पुन्हा स्वामी समर्थांचा धावा केला. 15व्या मिनिटापर्यंत त्या ठिकाणी ती धावा करत होती आणि पाहतात तर काय, बोटीवरचे लोकही त्या ठिकाणी आरडाओरडा करत होते. त्यातले काही लोक पुढे सरसावले, काही जणांनी अक्षरशः उड्या मारल्या, पण काही जणांनी पोहण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह भरपूर असल्यामुळे त्यांना पोहता येत नव्हतं. काही वेळातच तिथे एनडीआरएफची टीम दाखल झाली. त्यात स्थानिक पोलीस दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक देखील काही वेळातच त्या ठिकाणी जमा झालं. स्थानिक मच्छीमार त्या ठिकाणी आले. महिलेला त्यांनी त्या ठिकाणी उचलून बाजूला त्या ठिकाणी घेण्यामध्ये मदत केली आणि एका दृष्टीनं त्या महिलेनं चमत्कार तिथं सांगितला खरा, पण अजून पुढे जी चर्चा होती ती अतिशय महत्त्वाची होती, कारण की महिलेनं पुढे जे सांगितलं ते आणखीनच भयानक होतं. ती महिला काही सेकंदाचा खेळ होता. त्या बोटीवाल्याची चूक होती. त्यानं 60-60 लोक बसवले ना. तिथं कुणाला काही सेफ्टी जॅकेट्स होते ना काहीच. तरी ती म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये काही लोकांचा अंतही झाला. काही लोक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. त्या महिलेनं खरोखर जबाबदार त्या बोट चालकालाही धरले. ती म्हणाली की आम्ही त्याला म्हटलं होतं, पण त्यानं आमचं ऐकलं नाही. तरी देखील महिलेनं त्या तक्रार त्यांच्याकडे केलेली आहे. सरकारला त्या महिलेनं असं सांगितलंय की देवाच्या कृपेनं मी वाचलं, पण प्रत्येकाला देव साथ देतोच असं नाही. त्यामुळे सरकारनं त्यांच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे अशी विनंती त्या महिलेनं केली आहे. आता प्रशासन तपास करत आहेत. नक्कीच याच्यावर काय कारवाई होणार आणि बाकींचा शोधाशोध देखील सुरू होणार आहे. या घटनेच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि या घटनेविषयी तुमचं मत काय आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.